भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका संघटन पर्व या निमित्तानं तातडीची बैठक बोलवली। बैठकीच्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते, मला वाटतं नाव काही घेतच नाही सगळ्यांनी, तालुका अध्यक्ष आणि बैठकीचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व नेते बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तालुका अध्यक्षाने असा सूर लावला की आता मला सभापती पद मिळाले आणि सभापती पक्षाने दिल्यामुळे आता कसल्याही परिस्थितीत आपल्याला सदस्य वाढवावं लागेल। जसं काय आता मला पद दिलंय आणि सदस्य जर झाले नाही असं मला अर्थी वाटलं ते मी सांगितलं, पण आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले, निकराचे प्रयत्न केले। कुणालाच वाटलं नव्हतं आपण निवडणूक ठरणार आहे। हा काही माझा एकटाच अपमान नाही किंवा पदाधिकारी कार्यकर्त्याचा कोणाचा एकटाच अपमान नाही, स्टेजवर बसलेले सगळ्या नेत्यांचा कोणाचा एकटाच अपमान नाही। हा संपूर्ण मतदारसंघाला एक वेगळ्या पद्धतीनं निवडणूक ओरबडून कसं जिंकता येतं याचं हे मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण तुम्ही आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं। आणि त्यामुळं खरं तर भारतीय जनता पार्टी ही संघटन काम करण्यासाठी राष्ट्रीय विचार असेल, संघटन असेल, एखादा प्रश्न तडीस लावायचा असेल, अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीची रचना ही झालेली आहे। आणि त्यामुळं खूप भारतीय जनता पार्टीच्या त्या काळातील नेतृत्वाने सहन केलं, तो दिवा चिन्ह असल्यापासून सहन केलं। कधी कधी म्हणायचे आम्ही देशावर राज्य करू, पण त्यांचे दोनच खासदार आहेत, हे कसे राज्य करणार। पण तुम्हाला सांगतो हे संघटन पर्व यासाठीच आहे, देशात स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याचा मान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना मिळाला, ते केवळ आणि केवळ संघटन भारतीय जनता पार्टीचं मजबूत असल्याकारणाने। महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या 30 वर्षात कोणत्या एका पक्षाला 100 पेक्षा जास्त सलग 3 वेळा जागा मिळाल्या, ते देखील भारतीय जनता पार्टीलाच मिळाल्या। ते देखील सर्व श्रेय हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जातं। आणि म्हणून हे संघटन पर्व आपल्याला शेवटी माझी निवडणूक होती, माझी होती, आपली होती, पक्षाची होती, सगळ्यांनी तन मन धनाने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून देखील आपल्याला अतिशय अल्पशा मताने पराजयाला सामोरं जावं लागलं। पण आजच मला वाटतं 22 तारीख होती, आज सुप्रीम कोर्टामध्ये 28 तारीख सुप्रीम कोर्टात हिअरिंग चालू आहे। त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री दावोसच्या दौऱ्यावर असल्या कारणानं हिअरिंगला जे काही सिनियर काउन्सिलर आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नेमलेले आहेत, कदाचित त्यांना जे काही इनपुट्स द्यायचे सरकारच्या वतीने ते न गेल्यामुळं तारीख वाढून मिळाली। आज त्याची फायनल हिअरिंग आहे। यदा कदाचित आपली बैठक संपेपर्यंत किंवा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्याचं काय झालं हे आपल्याला कळेल। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रश्न हा मिटणार आहे। निवडणुका अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत, त्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे। आणि म्हणून आपल्याला 9228
51 एवढेच सदस्य आपल्या कर्जत आणि जामखेडमध्ये झाले. एकूण 356 बूथ आहेत. प्रत्येक बूथवर 200 म्हटलं तरी 71,200 एवढे आपल्याला सदस्य करणं पक्षाकडून अपेक्षा आणि पक्षाचा आदेश आहे. पण तसं होताना दिसलं नाही. आता हे काम आपल्याला करायचे आणि या 3 दिवसात करायचे. अशोकने सांगितलं की मी कसा फिरलो मला लवकर कळलंच नाही. जसं कळलं तसा लोकांच्यात गेलो ना आपलं 254 करून घेतलं. पहिल्यांदा सांगितलं की आता काही नाही 2-3 दिवसात आपण हे करू, सगळे टेबल लावू, बूथ लावू आणि आपण ती सदस्य संख्या वाढवू. मला असं वाटतं की आपण एवढ्या मोठ्या संख्येने अल्पशा नोटीसमध्ये उपस्थित आहे. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की मी देखील सगळे कार्यक्रम आणि माझे दौरे आटोपून तात्काळ आपल्या या बैठकीचे नियोजन करून इथे का उपस्थित आहे. आता जसं एखाद्याला मी उभा केलं, तू किती केले सदस्य, तर साहजिकच त्याला पाहिजे तेवढी संख्या करता आली नाही. आणि एवढ्या बैठकीमध्ये उठवल्यानंतर त्याला कसं वाटेल. कसं मला जर मुंबईमध्ये उठवलं नाही, पण आता उठवलंच तर कसं वाटेल. आकडा रोज आहे, रोज आकडा आहे. आणि म्हणून सदस्य नोंदणं, तो फॉर्म भरणं सोपं आहे. त्याला सांगा मलाच होते आता ते पहिल्यासारखी पुस्तकं येत नाहीत का, ते पावत्या त्यांनी अर्ध्या पावत्या लईच वरून जर ते आला तर आपणच भरायचे, पैसे भरायचे झाले आमचे सदस्य. आता मध्यंतरी नुसतं मिस कॉलवरच सदस्य झाले. जगात सर्वाधिक मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी. आता त्याच्या पुढे गेलं. आता नुसता मिस कॉल नाही, मिस कॉल दिल्याच्या नंतर एक लिंक येते. लिंक ओपन केल्याच्या नंतर तुमचा एक रेफरल कोड तयार होतो आणि त्या रेफरल कोडच्या माध्यमातून तुम्हाला विचारलेली आवश्यक ती माहिती त्या फॉर्ममध्ये भरल्याच्या नंतर त्या रेफरल कोडच्या सहाय्याने दुसरा जर आपला सदस्य झाला तर तो त्यांनी सदस्य केला असा त्याचा अर्थ निघतो. बरोबर आहे सगळं. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला सदस्य नोंदणी करायची आहे. मी बसल्या बसल्याच दारात मोठी रांग लागली होती निवेदनाची. कुणाचं शिफारस पत्र आहे, कुणाचं लग्नाची पत्रिका आहे, तर कुणाची वास्तुशांती, तर कुणाची बदली करायची, तर कुणाला काम पाहिजे. हे करायचंच आहे आपल्याला. हे करायचं नाही असं नाही. पण आता मी विचारात पडलोय की हे ठरवावं का. म्हणजे जर मी काम सांगितलं त्याचा मोबाईल घ्यायचा आणि त्याला म्हणायचं नमो ॲप ओपन कर आणि तुझं बघू दे काय झालंय ते. असं करायचंय का. काय होतं की सगळेजण मला म्हणते तुम्ही कडकच नाही. आता जे काय व्हायचं ते कडक होऊ का मऊ होऊ का काय सॉफ्ट होऊ, जे होऊन गेली गोष्ट ज्याच्या अगोदर जेवढे कष्ट करायचे तेवढे केले. पण आता ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि ज्याला निवडणूक लढवायची त्यांनी सुद्धा लोकांत गेलं पाहिजे. कार्यकर्त्याचं तपासेल का नाही मला माहित नाही, पण नेत्याचं मात्र भविष्यात कुणीतरी तपासेल, काहीतरी मी तपासेल. कारण ज्याला नेता व्हायचे त्यांनी जास्त पडलंच पाहिजे. कष्ट कार्यकर्ते करतील आणि नेता पद हवी. आता हे धंदा म्हणजे हे माझ्यासहित सगळ्याला लागू आहे. मी पण एवढा पळत कशासाठी आलोय, काही कोणी नावं ठेवू नये आपल्याला. पडलं तरी आमदार झालो, पडलं तरी सभापती झालो, तुम्हाला बरं वाटतं. आणि जे निवडून आले त्यांना आता काय झाले तुम्ही रोज बदल कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण माफ केली. म्हणून माझं असं मत आहे की यामध्ये आपले सगळे शक्ती केंद्र प्रमुख आहेत 57. तर मी शक्ती केंद्र प्रमुख आहेत का एवढे तर हजेरी घेतो.